आज संध्याकाळी पाऊस पडला थोडा आणि मगाशी पण दुपारी पडला पाऊस. बघा कसं वातावरण. आणि आता जांभळा काढायला आलो, पण जांभळं संपली पावसाने आणि हवेने. आणि आता इथे भाजी लावण्यासाठी आमचा अनिल हे करतो. ते आम्ही थोडं जाळलेलं आहे ते. बरं बघा धूर बघा कसा मस्त श्यामा आमचा आहे तिकडे. आणि ही आहे खोप, म्हणजे माच आपण बसतो ना तो माच आहे. पावसाची तयारी. पावसाळ्याच्या पूर्वी जर तुम्ही नाही जळलात तर काही होऊ शकत नाही. आणि आता इथे अनिल आमचा भाजी करेल. पावसाळ्यात ज्या भाजी असतात ना, गणपतीच्या अगोदर तुम्हाला भाजी मिळेल. आता दिवे आता दिव्याचं हे दिव्यात तेव्हा हे करेल अनिल, आपली भाजी लावतो आणि गणपतीच्या टायमाला ती रेडी होतात. हे बघा खोपीचं, कारण काय माकड जास्त झाल्यामुळे ते इकडे जरा हे होतं. हे बघा खोप आहे आणि खोपीचं हे बघा आता जाळणी चालू आहे, कारण परत तो आता नांगरणी करेल आणि मग लावेल इथे भाजी. बघा साफसफाई चालू आहे आता, कारण पाऊस पडला की शेतकऱ्यांची कामं चालू झाली. त्याप्रमाणे अनिल आमचा साफसफाई करतो आहे बघा. आणि ही आहे ती आमच्या भरत आबूची बाग आहे ही कलमाची. ही बघा कलमाची बाग भरपूर अशी सुंदर. आणि वातावरण बघा, पावसाळ्याचं वातावरण तयार झालं आहे पूर्ण. आणि टिवटिव करते ती टिटवी आहे. टिटवीचं हे बघा जाळपोळ चालू आहे इकडे. हे बघा तिकडे आवाज येतो आमच्या सुगंधी वहिनीचा वाटतं. बघा तिकडे त्या बाजूक होय. आणि आमचा साफसफाई करतो, कारण भाजी असते इथे आणि झेंडूची झाडं लावतो. त्यामुळे गणपतीच्या टायमाला झेंडू मिळतात. आग बघा अशी, कारण हे पाऊस पडल्यानंतर करावं लागतं, नाही तर ही आग थांबत नाही. जर हवेने ना जोरात पुढे जाते, त्याच्यासाठीच ही केलेली आहे बघा मस्त. हे बघा सुंदर वातावरण. हे आता ठेवलं आहे तो शेणखत ठेवलेलं आहे तयार करून, ते आता ह्या कलमाना घालतील. आणि हे बघा सुंदर असं वातावरण. पाऊस पडला, पण आता पडेल असं वाटलेलं, पण आता काय पडत नाही. हे बघा अशी साफसफाई करावी लागते. साफसफाई नाही केली तर काय होणार नाही, कारण काय गवत वाढतं, त्याच्यामुळे साफसफाई करावी लागते. धूर झालाय बघा धुरात. अनिल खय हे कोण गेला ती का बोलतो. बाग बघा कलमाची किती स्वच्छ आणि सुंदर बाग. आणि हे पाणी मारण्यासाठी थोडं हे असतं, पाईप लावलेलं आहे, पण पाणी नाही एवढं. हे बघा. आणि ही माझी बाग आहे. ही बघा काजूची बाग. तिथे पण साफसफाई केली मी. ही बघा काजूची बाग. आता आंब्याचे हे टाकलेले आहेत, आंब्याच्या पारंब्या संपूर्ण लावलेल्या आहेत त्याच्यात. हे बघा संपूर्ण लावले आहे तिकडे मी. हे बघा ही आमची बाग आहे, त्यापर्यंत खाली आहे ती इथेपर्यंत. आणि हे बघा आपण आमचं हे करतो आहे गवत चारा हिरवा याच्यासाठी, ते म्हशीला मोर म्हणजे. आणि हा आता तबेला बांधला आहे बघा, अजून म्हशी आणायच्या आहेत बघा. हे गवत बारीक करतं, ते मशीनवर बारीक केलं जातं. आणि एक सगळं ड्रम दिसत आहे, त्याच्यात खाद्य आहे म्हशींचं. हे बघा म्हैस इथे आहे. ह्या म्हशींना ना हिरवळ लागते, तर त्या दूध देतात. ही छोटी आहेत आणि त्या गावठी आहेत आपल्या घरगुती गाई. ही मोर म्हैस आहे ही बघा अशी. आणि ही बघा ही गावठी म्हैस, आपल्या इकडच्या गावठी म्हैस आहेत. गावठी म्हैस बघा
आपली आप्पाची आमच्या हे बघा त्याच्यासाठी हा. होय. आणि आमचा हे बघा काय नाव चू 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 चूचं नाव काय गे नाव काय हां. आणि आमची इना आणि आमचा बायो मुंबईवरून इला ते का थोडा हे गोवऱ्या हे करतायत. गोवऱ्या म्हणजे शेणी बेगमी करतायत म्हणजे तरतूज आता पावसाची. हां हां. आणि आमची वहिनी बघा वहिनी आहे आणि आमची बायो आहे हे बघा. चला हे बघा शेण ठेवलेलं आहे. आता हे शेण गोवर म्हणून वापरणार आहेत. हे बघा वहिनीने आमच्या शेणी घातल्या तर झाकून ठेवल्यात पाऊस आहे म्हणून. हे बघा आता नेता आहेत घरी. चला आम्ही पण उद्या निघतो आहे. आपण आमचं बघा म्हैशीना हे घालतो आहे आणि चुल्या बघा आमची कशी धावते आहे उड्या मारते आहे. हां चला बाय. हां चू बाय कर बाय कर बाय बोल. हां बाय चला बाय.